मी एवढी जास्त खुश का दिसते माहिती आहे का? कारण मी एका गोष्टीची खूप दिवसापासून वाट बघत होते आणि थांबा तुम्हाला दाखवतेच की मी खुश का आहे. तर हे मूळ मी लावले होते जवळजवळ 4-5 महिन्यांपूर्वी आणि त्याला बघा आता छान असे कोंब फुटलेत. याची मी खूप जास्त वाट बघत होते कारण मी ऑनलाईन मागवलं होतं आणि पहिल्यांदा मी काहीतरी ऑनलाईन असं झाड मागवलं होतं, त्यामुळे खूप जास्त त्याची वाट बघत होते की कधी त्याला मूड वगैरे येईल. तसं मला खुश व्हायला नाही, छोटे छोटे कारणच पुरेसे असतात. असो, काल ना मी कलिंगडपासून आईस्क्रीम बनवायला ठेवली होती आणि आज मी आईस रोलर जेव्हा ठेवत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं. त्यानंतर काय पटकन काढून बघितली. फ्रीजचं टेम्परेचर मी सेट करायला विसरले होते, तरी सुद्धा खूप जास्त छान झाली होती ती आणि टेस्टला सुद्धा छान लागत होती. तुमचे मुलं सुद्धा आईस्क्रीमसाठी रोज रोज हट्ट करत असतील ना, त्यांनाही अशी घरी बनवलेली कलिंगडची आईस्क्रीम तुम्ही नक्की देऊ शकता. खूप जास्त छान लागते आणि हेल्दी सुद्धा आहे. आता ना उष्णता एवढी वाढली आहे त्यामुळे माझ्या हाताचे पूर्ण साल चाललेत. त्यामुळेच ना आज सकाळी मी चिया सीड भिजत घातले होते आणि छान भिजल्यानंतर ना त्याला पाण्याच्या बॉटलमध्ये टाकून ठेवलं. दिवसभर हेच पाणी मी पिणारे, बघू याच्याने काय फरक वगैरे पडतोय का. आणि उद्या मला इडली बनवायची आहे, त्याच्यासाठी आजच मी त्याची तयारी करून ठेवते. इकडे डाळ आणि तांदूळ मी भिजत घातलेत आणि उद्याच्या संध्याकाळची सुद्धा तयारी आत्ताच करून ठेवते. म्हणजे ना मटकी इकडे भिजत घालायला ठेवली आहे. दिवसभर त्याला छान भिजल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी मोड येतात, त्यासाठी या दोन्ही गोष्टी मी आजच करून ठेवल्यात. काल मी कैऱ्या आणल्या होत्या, याचं मला लोणचं बनवायचं, त्यासाठी मी पाण्यात टाकून ठेवल्यात. जर तुम्हाला लोणच्याची रेसिपी बघायची असेल ना, आत्ताच पेजला फॉलो करून ठेवा, म्हणजे तुम्ही मिस नाही करणार. आणि जेव्हा कधी मला दुपारी झोप येते ना, मी अशी काहीतरी कामं करायला घेते जेणेकरून मला झोपही येत नाही आणि मला जे काही कामं करायचे ते सुद्धा होतात. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.